सद्गुरुं चिन्मयानन्दं नित्यरूपं परमेश्वरं निरुपाधिकं चिन्मूर्ते वन्दे पुरुषोत्तमं गुरुं वन्दे पुरुषोत्तमं गुरुं वन्दे पुरुषोत्तमं गुरुं। गुरुवाणी भाग 16. सद्गुरु उपदेशाचं महत्त्व. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्शांकडे अभेद दृष्टीनं पाहणाऱ्या, या दोघांचा समन्वय साधणाऱ्या दृष्टीची ओळख आपणास सद्गुरूद्वाराच प्राप्त होऊ शकत असते. गुरुपूजन म्हणजे ध्येयपूजन होय. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो. संयमानं शक्तिसंचय होऊन या शक्तीनंच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी त्याला साक्षात्कार होतो. हा साक्षात्कार सद्गुरु उपदेशाचं महत्त्व जाणणाऱ्यांनाच होऊ शकतो. अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु आणि जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्या मिलनाचं प्रतीक गुरु हा परब्रह्मा समान आहे. परब्रह्म काळाच्याही पलीकडे असून अनंत काळाच्या दृष्टीनं या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नाप्रमाणे अल्प आहे. माणूस जीव असून अल्प आहे, परंतु परमात्मा सर्वव्यापक आहे, अनंत आहे आणि अपरिमित आहे. ह्या परमात्मा स्वरूपाची आणि जीवाची ओळख आपणास सद्गुरु उपदेशामुळेच होत असते. गुरु सानिध्यात आपली बुद्धी ग्रहणशील बनते आणि त्यांच्या सानिध्यात सदैव आपण राहावं असंच या जीवाला वाटत असतं. सद्गुरूच्या कृपादृष्टीने मनाची मलिनता दूर होते. शिष्याला दिला जाणारा उपदेश हा मार्गदर्शनाचा भाग असतो. गुरु शिष्याचा जीव एकमेकात संपूर्णपणे एकरूप झाल्याशिवाय या उपदेशाला अर्थ उरत नाही. शिष्य स्वतःला अनुकूल असेल तेवढंच स्वीकारतो आणि प्रतिकूल असलेलं स्वीकारू शकत नाही. म्हणूनच अशा शिष्याची कोणत्याही मार्गावर प्रगती होऊ शकत नाही. ज्ञानदेवो म्हणे व्यासाची ये खुणे, वैकुंठीचे राणे पांडवा घरी. महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार आहेत. कारण त्यांनी समग्र रूपात येथील जीवन आणि संस्कृती याचा समन्वय साधून अध्यात्मपरायण वैदिक आणि लौकिक ज्ञान हे भगवंत प्राप्तीस्तव उपकारकरित्या दिलं आहे. म्हणूनच आपण आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करत असतो. ज्ञानदेवांनी व्यासांच्या उपदेशाचं इथं महत्त्व विशद केलं आहे. प्राणीमात्राला त्याच्या प्रारब्धानुसार, पूर्वकर्मानुसार सुखदुःख भोगायला मिळत असतं. पूर्वकर्माचे परिणाम टाळता येत नाहीत. भोगून संपवाव्या लागणाऱ्या प्रारब्धाची तीव्रता कमी करावयाची असेल तर, कर्मभोगाला सुसह्यता आणावयाची असेल तर परमेश्वराची सेवा करायला पाहिजे. आपल्याकडे परमेश्वराची सेवा ही उपासना पद्धतीद्वारा करण्याची रीत आहे, पद्धत आहे. ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव तसंच अन्य विविध देवदेवतांची पूजा आपण करत असतो. ब्रह्मदेव हा सद्गुणांचा निर्माता, विष्णू हा सत्वृत्तीचा पालक आणि महादेव हा दुर्गुण आणि दुष्टवृत्तीचा संहारक अशी या देवतांची स्वरूपं आहेत. या सर्वांचं मिलन करून पूजा तिन्ही स्वरूपांची स्वीकारणारा तो गुरु साक्षात परब्रह्म समान आहे. ह्या सद्गुरूच्या उपासनेत तिन्ही देवांची आराधना ही त्रिवेणी संगमागत आहे. मनुष्य जन्माचं सार्थक करण्याच्या दृष्टीनं
सद्गुरू उपदेश घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समाजाला अध्यात्माची गोडी लावणं आणि अध्यात्म प्राप्ती करून देणं याकरता शिष्य करणं आवश्यक आहे. गुरु शिष्याचं नातं हे इतर संसारी नात्यासारखं नसून सूर्य आणि पृथ्वी या नात्यागत आहे. गुरुचा धर्म सूर्यासारखा असून शिष्याचा धर्म पृथ्वीसारखा आहे. सृष्टीत ज्याप्रमाणे बीज हे माध्यम आहे, त्याचप्रमाणे गुरु शिष्य संबंधात मन आणि आत्मा हे माध्यम आहेत. म्हणून सद्गुरु उपदेश हा मनन चिंतन करून तो आत्मस्वरूपात बिंबवावयाचा असतो. उपदेश अंतरंगातच शोधावयाचा असतो. शिष्याचं मन हे काल्पनिक विलासात आणि काल्पनिक विकासात गुरफटलेलं असतं. काल्पनिक विलासामध्ये सुखदुःख इत्यादी द्वंद्व भरलेले असतात. मी आणि माझं, तू आणि तुझं या विचारांशी तो समरस झालेला असतो. त्यामुळे ध्येयहीन मनाच्या चौकटीत सापडून तो स्वतःच्या आत्म्याला विसरतो आणि दीन दुबळा होऊन पतित होत जातो. शिष्याचं होणारं पतन हे गुरुला असह्य होत असतं. असे शिष्य गुरुच्या शक्तीवर आक्रमण करून आपल्या संसाराच्या इच्छा परिपूर्ण करण्याकरता धडपडत असतात. सत्य असत्य, चांगलं वाईट, ज्ञान अज्ञान यातील फरक त्याला कळत नाही. संसारातील दुःख भोगताना त्याचं रडणं कुंथणं चालू असतं. आणि हे होतं ते केवळ उपदेशाच्या विस्मृतीमुळे. शिष्याला सच्चिदानंद आत्म्याची ओळख व्हावी म्हणून सद्गुरू उपदेश करत असतात. हेच उपदेशातील महत्त्वाचं ध्येय असतं. शिष्यानं आपल्या अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी आणि व्यापकत्वात स्वतःला पाहावं. कारण सर्व विश्वामध्ये चराचरामध्ये अंतर्यामीपणानं वास करणारा अंतरात्मा हा परमात्म स्वरूपच असतो. मनुष्य देहाच्या साहाय्यानं इंद्रिय सुख भोगतो, पण देहाला चालवणाऱ्या आत्म्याला मात्र विसरतो. हेच त्याचं अज्ञान होय. म्हणून शिष्याला अंतरात्म्याचं संपूर्ण ज्ञान होण्यास त्याच्याशी समरस होऊन तदाकार बनावं लागतं. अंतरात्म्याचं अखंड चिंतन करता करता त्याच्याशी तादात्म्य होतं, विभक्तपणा येतो, जीवन धन्य होतं. शिष्याच्या जीवनात धन्यता निर्माण करणं हा सद्गुरू उपदेशाचा भाग असतो तो प्रसादच. घेणं किंवा त्यागणं हे प्रत्येकाच्या प्रकृती धर्मावर अवलंबून असतं. अज्ञानी जीवाला ज्ञानामृत पाजण्यासाठी सद्गुरू तिष्ठत असतात. उपदेशाचा प्रसाद पचविणारा शिष्यच सद्गुरू स्वरूप होतो. सद्गुरुं चिन्मयानन्दं नित्यरूपं परमेश्वरं निरुपाधिकं